से हमारा कोई कनेक्शन नहीं है। अलकायदा तो है ही नहीं पहली बात। दिल्लीमधील स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएस सज्ज मोडमध्ये असून देशभरातील सर्व सुरक्षा संस्था परिस्थितीवरती बारकाईनं लक्ष ठेवून आहेत। दरम्यान फरीदाबादमध्ये शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी अटक झालेल्या डॉक्टर शाहीनच्या तपासात आता एक धक्कादायक धागा समोर आलेला आहे। शाहीनचं महाराष्ट्राशी थेट कनेक्शन असल्याची माहिती समोर येते। शाहीननं काही वर्षांआधी महाराष्ट्रामधील एका तरुणाशी विवाह केला होता आणि या तरुणाचं नाव जफर हयात असं सांगितलं जात आहे। मात्र या दोघांचाही 2015 साली घटस्फोट झाल्याची माहिती तपासातून समोर येते। फरीदाबाद पोलिसांच्या कारवाईमध्ये शाहीनला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली होती आणि चौकशीमध्ये तिचं दहशतवादी संघटनेशीही संबंध असल्याचं उघड झालंय। आणि या प्रकरणानंतर महाराष्ट्र पोलीसही पूर्णपणे अलर्ट मोडवरती आले आहेत। शाहीनचे महाराष्ट्रातील आधीचे वैयक्तिक आणि सामाजिक संपर्क तपासले जात असल्याचं देखील वृत्त आहे। तर याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी। धनराज सर, खूप खूप स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। 3 महत्त्वाच्या घडामोडी आम्ही आतापर्यंत महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या। पहिली महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे ती टार्गेटेड जागाच नव्हती, त्याऐवजी राम मंदिर आणि वाराणसी याला टार्गेट केलं जाणार असल्याचं अतिशय धक्कादायक वृत्त आपल्या सगळ्यांसमोर येत आहे। आणि मग दुसरीकडे मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावरती म्हणजे ठाण्यामध्ये स्थित असलेलं जे मुंब्रा आहे त्या ठिकाणी एखाद्या शिक्षकाला अटक करण्यात येणं आणि त्याच्या घराची झाडाझडती घेणं। पुन्हा एकदा महाराष्ट्र कनेक्शन आहे का आणि अचानकपणे झालेला स्फोट हे कसलं द्योतक आहे? धनराज वंजारी सर। नाही, आता याचं जे नेटवर्क आहे आणि जिथे जिथे त्यांना जे जे सापडेल त्या सगळ्या घटकांची चौकशी तर अपरिहार्य आहे आणि ती करावीच लागणार आहे। परंतु राम मंदिराच्या ठिकाणी टार्गेट होतं हे निर्धारित करण्याआधी आपल्याला तसे सज्जड पुरावे गोळा करावे लागतील आणि त्यातला पहिला पुरावा असा असेल की इतकं मोठं स्फोटक एवढ्या संख्येने जवळपास 3 टन एवढी स्फोटकं ही आली कशी आणि कुठून आली, कोणाच्या आशीर्वादाने आली, कोणी आश्रय दिला आणि ती स्टोअर करण्यात आली होती, इथपर्यंत जर यांची हिंमत आणि इथपर्यंत जर मजाल असेल तर निश्चितपणे याच्यामध्ये काही यंत्रणांचा गलथानपणा दिसून येतो का? काही बाबतीत प्रॉब्लेम्स असे आहेत की घर का भेदी लंका ढहे असं जे म्हणतात, असं काय असण्याची शक्यता आहे का? मला वाटतं इथून आपल्या तपासाची सुरुवात झाली पाहिजे। संपूर्ण देशामध्ये या दृष्टीने जो अलर्ट आलेला आहे तोही स्तुत्य आहे। त्या दृष्टीने सगळे एटीएस युनिट प्रत्येक राज्याचे आपापल्या राज्यामध्ये तपासून पाहत आहेत